किती आईचं प्रेम असतं. ज्यावेळी अगदी प्रकारशास्त्र कर्मकांडाचा काळ, पण त्या काळामध्ये सुद्धा माझ्या पोटी जन्माला येणारी संतती ही सात्विक हवी म्हणून जिनं 12 वर्ष नित्य नियमानं सुवर्ण पिंपळाला 1,00,000 प्रदक्षिणा घालाव्या, मारुतीला दिवा लावावा. आणि घडलंही नेमकं असं. ज्यांच्या येण्यानं आटलेल्या नद्या खळखळून व्हायला लागल्या, ज्यांच्या येण्यानं वटलेल्या झाडाला पालवी फुटली आणि ज्यांच्या येण्यानं दगडाला सुद्धा कवळे कोंब फुटले. आणि ती महान माता रुक्मिणी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 बालकांचा जन्म झाला. वयाच्या 7व्या वर्षी ब्राह्मण कुळाप्रमाणे मौजी बंधन होणं आवश्यक होतं. आळंदीच्या बाहेर सिद्धबेटामध्ये विठ्ठलपंत आले. लाख कोशिश केली समजवायची, पण नाही ऐकलं कुणी. समाजानं सांगितलं, विठ्ठलपंत संसारी संन्यास घेतलात खरा आणि पुन्हा मन रमलं नसेल म्हणून संसारामध्ये आलात. अहो घोर पातक आहे आणि कोणत्याच शास्त्राला या पापाला प्रायश्चित्त नाही. आणि अशा पापाची तुमची संतती तुमच्या मुलांना मौजी बंधनाचा अधिकारच देणार नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, काही करा पण माझ्या लेकरांना शुद्धीपत्र मिळावं, याच्याकरता मला कुठं जायला लागेल ते सांगा. त्या समाजातील लोकांनी सांगितलं, विठ्ठलपंत तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या, वाटत असेल आळंदीमध्ये पुन्हा एकदा मानानं राहता जगता यावं, याच्याकरता पैठणला जा आणि पैठणला जाऊन शुद्धीपत्र घेऊन या. बाप आहे ना दादा, पायी उन्हातानात मजल दरमजल करीत 4 काळजाच्या तुकड्या करता पैठणला जायला निघाले. बरं, त्यावेळेला का आत्ता सारखा समृद्धी महामार्ग होता? त्यावेळेला का आत्ता सारखे डांबरी रस्ते होते? त्यावेळेला का आत्ता सारखे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होते? नाही दादा, पाऊल वाटे काटे कुटेची वाटे. पण निघाले कुणा करता? 4 काळजाच्या तुकड्या करता. कित्येक दिवसांचा प्रवास केला आणि पैठणला जाऊन पोहोचले. पैठणच्या ब्रह्मसभेसमोर हात जोडले, सांगितलं, माझ्या लेकरांच्या मुंजी व्हाव्या, आळंदीमध्ये त्यांना पुन्हा एकदा मानानं राहता जगता यावं, याच्याकरता मला शुद्धीपत्र हवंय आणि ते शुद्धीपत्र घेण्याकरता इथे आलोय. त्या ब्रह्मसभेमध्ये सांगण्यात आलं, विठ्ठलपंत संसारी संन्यास घेतलात खरा आणि मन रमत नसेल म्हणून संसारामध्ये आलात. अहो घोर पातक आहे आणि कोणत्याच शास्त्रात या पापाला प्रायश्चित्त नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, पृथ्वीवरचे देव आहात तुम्ही, सांगाल ते प्रायश्चित्त स्वीकारेल, फक्त माझ्या लेकरांच्या मुंजी व्हाव्या. तर ब्रह्मसभेसमोर सांगण्यात आलं, विठ्ठलपंत तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या, वाटत असेल आळंदीमध्ये पुन्हा एकदा मानानं राहता जगता यावं, तर याकरता तुम्हाला एकच प्रायश्चित्त देण्यात येते, ते म्हणजे देहदंड. अवघी सभा अवाक झाली. चाहत्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. विरोधकांनी बरोबर निर्णय म्हणून टाळ्या पिटल्या. पण विठ्ठलपंतांनी सांगितलं, माझ्या जाण्यानं जर माझ्या लेकरांच्या मुंजी होणार असतील, माझ्या जाण्यानं जर माझ्या लेकरांना आळंदीमध्ये पुन्हा एकदा मानानं राहता जगता येणार असेल, तर हा बाप एकदा नाही 1000दा देहदंड घ्यायला तयार आहे. मान्य केला निर्णय. कित्येक दिवसांचा प्रवास केला आणि पायी प्रवास करत आळंदी गाठली. ज्या सिद्धेश्वराच्या रावळामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांचं पाणी ग्रहण करण्याच्या अगोदर जाऊन बसायचे, त्या सिद्धेश्वर आमच्या रावळामध्ये आले. त्या सिद्धेश्वराला उघडत्या अश्रूंचा अभिषेक केला आणि विचारतात, सिद्धेश्वरा हा न्याय तुला मान्य आहे का रे? तो सिद्धेश्वरचं नुस्तब्ध राहून सांगत होता, विठ्ठलपंत हा न्याय आम्हाला मान्य नाही, पण लेकरांकरता तुम्हाला मान्य करावं लागेल. अखेरचा दंडवत त्या सिद्धेश्वराला केला आणि ज्या सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी आईसाहेबांनी 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या, त्या सुवर्ण पिंपळाजवळ आले. त्या सुवर्ण पिंपळाकडे बघितला आणि विचारतात, सुवर्ण पिंपळा हा न्याय तुला मान्य आहे का रे? त्या सुवर्ण पिंपळाची पानं सळसळ करीत सांगत होती, विठ्ठलपंत हा न्याय आम्हाला मान्य नाही, पण लेकरांच्या करता तुम्हाला सहन करावं लागेल. अखेरची प्रदक्षिणा सुवर्ण पिंपळाला घातली आणि सिद्धबेटाकडे जायला निघाले. पालापाचोळा सरकण्याचा आवाज होत होता. रात्रीची वेळ. त्या पालापाचोळ्याचा आवाज रुक्मिणी आईसाहेबांच्या कानी पडला. पर्णकुटीच्या बाहेर आल्या. समोर बघितलं तर मालक उभे आहेत. पहिला प्रश्न केला, स्वामी पैठणहून येत आहे? हो रखुमाई. काय निर्णय झाला ब्रह्मसभेमध्ये? होतील आपल्या मुलांच्या मुंजी? हो रखुमाई. आळंदीत त्यांना पुन्हा एकदा मानानं राहता जगता येईल? हो रखुमाई. मी इतकी आनंदाची बातमी आहे. आवाज असा खाली गेलेला का? रखुमाई आपल्या लेकरांच्या मुंजी होतील, आळंदीमध्ये त्यांना पुन्हा एकदा मानानं राहता जगता येईल, पण हे सगळं पाहण्याकरता मी मात्र या जगात नसेल. म्हणजे जर तुला वाटत असेल लेकरांच्या मुंजी व्हाव्या,
वाटत असेल तर आळंदीमध्ये पुन्हा एकदा मानानं राहता जगता यावं, तर शास्त्राने मला देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलेलं आहे. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, मालक तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेणार असाल, मी तरी मागं राहून काय करू, मी सुद्धा येणार आहे तुमच्या सोबत. विठ्ठल पंतांनी सांगितलं, रखुमाई मुलांच्या आयुष्यात बाप नसला तरी चालेल, फार काही फरक पडत नाही, पण मुलांच्या आयुष्यात आई असायला हवी. लेकरांच्या करता थांबा, आम्ही निघालो. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, नाही मालक, जर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेणार असाल तर मी नाही मागे राहणार, कारण एका पती विना पत्नीनं जीवन जगणं हे किती कठीण आहे, मी तुम्हाला सांगायची गरज नाही. दादा चरित्रकार महिपती महाराज धाराबादकर असं सांगतात, आळंदीतल्या त्या पर्णकुटीमध्ये एक दिवा पेटलेला होता. तेल थोडं होतं पण वात मात्र मोठी होती, आणि त्या धुसर प्रकाशामध्ये दैदिप्यमान झालेले लेकरांचे चेहरे. 6 वर्षाची मुक्ता आहे, 8 वर्षांचे सोपान काका, 10 वर्षांचे माऊली ज्ञानोबा आहे, आणि 11-12 वर्षांचे निवृत्ती दादा. 6 वर्षाच्या मुक्ताईच्या जवळ रुक्मिणी आई साहेब आल्या. मुक्ताला कधी चांगलं परकर पोलक नाही मिळालं, त्यालाही दंड मारलेले असायचे. केसाला लावायला तेल नाही, केस बुरटे झालेले, पोटात अन्नाचा कण नाही, भूक लागली म्हणून डोळ्यातून ओघळलेले अश्रू तसेच चेहऱ्यावरती सुकलेले, पण तरी देखील चेहऱ्यावरती हजारो सूर्यांचे तेज असणारी ती मुक्ता. त्या मुक्ताला ज्या वेळेला आईसाहेबांनी बघितलं, खुदका झाला आईसाहेबांना, पण वाटलं माझ्या मुक्ताला जर जाग आली तर जाऊच द्यायची नाही. मला काय वाटलं असेल 6 वर्षाच्या लेकीकडे बघून. आज आमची 10-10, 12-12 वर्षांची पोरं इंग्लिश मिडियमला शाळेमध्ये जातात. सकाळी सकाळी आईनच पोरांना झोपेतून उठवायचं, आईनच पोरांना आंघोळ घालायचे, आईनच पोरांना शाळेकरता तयार करायचं, शाळेत जाताना आईनच आपल्या हातानं पोरांना भरवायचं. बस यायच्या अगोदर आईनं पाठीवरती पोरांची बॅग घ्यायची, बसपर्यंत सोडायला जायचं. बसमध्ये लेकराला बसून दिले की आई पुन्हा घरी निघून येते. पुन्हा बस यायच्या अगोदर आई बस स्टॉपला हजर, पुन्हा लेकराची बॅग आपल्या पाठीवरती घ्यायची, आणि आईनं पुन्हा लेकराला घरी घेऊन यायचं. परत दिलेला डबा आपल्याच लेकरांनी खाल्ला का दुसरा कोणी खाल्ला, आईची वेडी माया. आई घरी आल्यानंतर पुन्हा पोराला चारायचा प्रयत्न करते. आमची पोरं ऐकत नाही. आईने वेळ प्रसंगी मोबाईल पुढे मांडावा, आईने वेळ प्रसंगी टीव्ही पुढे नेऊन पोराला बसवावं, आईने वेळ प्रसंगी मुलगा पुढे पळतोय, आई मागे पळतीये, पळत पळत एक घास एक आऊचा एक घास जेऊचा करत लेकराला भरवावं. अरे आमच्या 8-10 वर्षाच्या पोरांकरता आम्हाला जर इतका अट्टहास घ्यावा लागत असेल, तर 6 वर्षाच्या मुक्ताला सोडून जाताना आईसाहेबांना किती यातना झाल्या असतील. अखेरचा डोक्यावरून हात फिरवला, गालावरती ओठ टेकवले, पापी घेतले आणि आशीर्वाद दिला, सुखी राहा बाळा. तिथून निघाल्या सोपान काकांच्या जवळ आल्या. 8 वर्षांचे सोपान देव सोपाना म्हणून जवळ घेतलं. सोपान काकांनाही अखेरचा आशीर्वाद दिला आणि माऊली ज्ञानोबा जवळ आल्या. जशा माऊलींच्या जवळ आल्या तसे ये हृदयीचे ते हृदय घातले अन कासवी दृष्टी निहाळले. माऊली ज्ञानोबरायांना आईचा इतका लाळा, वाटलं माझा ज्ञाना जागा झाला तर मला पाऊल निघता निघायचं नाही. अखेरचा आशीर्वाद माऊली ज्ञानोबरायांना दिला आणि सगळ्यांना वडील असणारे निवृत्ती दादा त्या निवृत्ती दादांच्या जवळ आल्या. जशा निवृत्ती दादांच्या जवळ आल्या तसा दाबलेला हुंदका बाहेर पडला आणि त्या हुंदक्यानं निवृत्ती दादांना जाग आली. दादांनी आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. दादा विचारतात, आई तुझ्या डोळ्यात पाणी, आई तब्येत बरी नाही का ग? बरी आहे रे राजा. मग आई 3 दिवस झालं मधुकरी करता अख्ख्या अलंकापुराला साकडं घातलं. अगं कोणी मधुकरी देणं तर लांब, साधं दारातही नाही ग उभं राहू दिलं. आई भूक लागली म्हणून रडतेस का ग? नाही रे दादा. मग आई इंद्रायणीच्या घाटावरती पुन्हा एकदा तुझी किंवा आमची कुणी कुचेष्टा थट्टा मस्करी केली म्हणून रडतेस? नाही दादा. आई तुझी तब्येत बरी आहे. आई तुला भूक लागली नाही. आई इंद्रायणीच्या घाटावरती तुझी किंवा आमची कुणी कुचेष्टा थट्टा मस्करी केली नाही. मग आई तुला रडायला काय झालं? दादा जसा तुमचा जन्म झाला तेव्हापासून वाटत होतं तुम्ही जे मागाल ते तुम्हाला द्यावं, तुमचे लाडकोड कौतुक पूर्ण करावं, पण 18 विश्व दारिद्र्य भगवंतानं पदरात घातलं. आजपर्यंत तुम्हाला काही देता आलं नाही, पण आज जर तुमच्या आईनं तुमच्याकडे काही मागितलं तर द्याल? निवृत्ती दादांनी सांगितलं, आई पंचप्राण जरी मागितलेस ना
हसत हसत तुझ्या करता पंचप्राण देईल. आई सांगते दादा, आई आहे मी तुझी. आई समोर पंचप्राण द्यायची भाषा करू नको. फक्त एकच तुझ्याकडे मागते, उद्या सकाळी माझा ज्ञाना उठेल, उद्या सकाळी माझा सोपाना उठेल, उद्या सकाळी माझी मुक्ता उठेल. मला इकडे तिकडे पाहतील, कुठेच मी दिसले नाही तर तुम्हाला येऊन विचारतील. आजपासून माझ्या तीनही लेकरांना मी तुमच्या उंजरीत घालून चालली आहे. आजपासून तुम्हीच त्यांची आई व्हायचंय आणि तुम्हीच त्यांचा बाप व्हायचंय. निवृत्ती दादा म्हणतात, आई आजपासून या लेकरांची मी आई होईल, मी बापही होईल. आईची बाबांची या लेकरांना आठवण सुद्धा होऊ देणार नाही. पण आई, ज्या वेळेला मला आईची गरज लागेल त्यावेळेला मी कुणाच्या पत्रात खूपसून रडायचं ग. आई, या लेकरं जर मग दुखही मागायला गेली आणि त्यांचा जर कुणी अपमान केला तर मला येऊन सांगतील, पण माझा अपमान झाल्यानंतर मी कोणाला येऊन सांगायचं. आई, या लेकरांना जर ठेच लागली तर यांच्या वेदना घालवण्याकरता मी असेल, त्या वेदनावरती पांघरून घालायला मी असेल. पण माझ्या बाबतीत हे सगळे ज्या वेळेला घडेल त्यावेळेला मी काय करायचं. आईनं सांगितलं, दादा तुम्हाला आई म्हणून कुणी पदरात घ्यावं, इतका मोठा पदर अजून जगाच्या पाठीवरती कुणाचा झाला नाही. आता फक्त मला जाऊ द्या. काय वाटलं असेल 4 लेकरांना सोडून जाताना. आपल्या समाजामध्ये एखादा दारुडा मुलगा असतो, दारू पिऊन घरी येतो, आईला शिवीगाळ करतो, पेळ प्रसंगी मारहाणही करतो. तशी एखादी शेजारची बाई पळत पळत येते, विचारते, का ग आजही तुझ्या पोरानं तुला मारलं? आई म्हणते, पोरग कुणाचं? तुझं. शिव्या देतं कुणाला? तुला. मारहाण करतं कुणाला? तुला. अगं मग 9 महिने त्याच्या पोटामध्ये लाथा सहन केल्या, त्यावेळेला काही त्रास झाला नाही, मग आता मारल्याने असा काय फरक पडणार आहे? अरे एका बेवड्या पोराविषयी जर आईला इतकी आपुलकी वाटते, ही तर 4 ज्वलंत सूर्यांची आई आहे ना. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, ते हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. पण अखेरचा आशीर्वाद लेकरांना दिला आणि सिद्धेश्वराच्या रावळामध्ये केल्या. ओघळत्या अश्रूंचा अभिषेक सिद्धेश्वरावरती केला आणि सिद्धेश्वराला विचारतात, सिद्धेश्वरा बरं वाटलं असेल ना रे 4 लेकरांपासून त्यांची आई तोडताना? तुला काय कळणार आहे मातृयातनेचं दुःख? अरे पुढच्या जन्मी अशीच 4 लेकरांची आई हो, त्यावेळेला कळेल लेकरांना सोडून जाताना काही यातना होतात ते. रुक्मिणी आई साहेब जशा पाठमोऱ्या झाल्या तसा सिद्धेश्वर म्हणतो, आई मला सांगतेस मातृयातनेचं दुःख? अगं आत्ता ज्याच्यावरती सगळी जबाबदारी सोपवून आलीस तो निवृत्तीनाथ तुझा कोण आहे? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. सांगितलं, काळजी करू नको, मी आहे त्यांच्या पाठीशी. सिद्धेश्वराच्या रावळातून बाहेर पडल्या आणि इंद्रायणी मातेच्या काठावरती येऊन उभ्या राहिल्या. 10 अडकन इंद्रायणीच्या पाण्यात उडी घेणार, इतक्यात शांततेला भंग करणार आवाज आला. आई! आवाज होता निवृत्ती दादाचा. निवृत्ती दादा म्हणतायत, आई नको ना ग जाऊस. रुक्मिणी आई साहेबांनी असे 2 हात वरती केले, घट्ट डोळे मिटून घेतले आणि धाडकन इंद्रायणीच्या पाण्यात उडी घेतली. शहरली बावरली ती इंद्रायणी चराचर मध्यरात्री एका मातेच्या शोकानं. पण त्याच मध्यरात्री वारकरी संप्रदायाचा पाया घातला गेला. भल्या सकाळी पर्णकुटीत जाग आली ज्ञानोबराई सोपान देवानी मुक्ताईला. नानादादांनी सगळीकडे आईला बघितलं, आई कुठंच दिसायला तयार नाही. शेवटी दादा नेऊन विचारतात, दादा आईला कुठे बघितलं? निवृत्ती दादा गुडघ्यात मान घालून बसलेले, मान तशीच खाली आहे. सोपान काका विचारतायत, दादा आईला बघितलं? मान तशीच आहे. आता मात्र चिमुरडी मुक्ता पुढे झाली. मुक्ता विचारते, दादा काय विचारतायत नाना दादा? सोपाना दादा सांगा ना, आमची आई कुठे गेली आहे? आणि नसेल सांगायचं तर जिथपर्यंत आई गेली तिथपर्यंत नेऊन पोचवा. आतापर्यंत शांत असलेले निवृत्ती दादा झपकन मानवरती केली. सांगितलं, मुक्ते मुक्ते असं बोलू नको ग, आई गेली अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायचित्ताला. इथून पुढे डोळ्यांना आई कधीच दिसायची नाही. आणि ज्या पद्धतीने एखादी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते, अगदी त्याच पद्धतीनं निवृत्ती दादांनी आपल्या 3ही भावंडांना जवळ घेतलं आणि 3ही लेकरांनी आईच्या नावानं टाहो फोडायला सुरुवात केली. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला,
वाढवेल तुझ्या ह्या बाळांना. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या ह्या बाळांना. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली. संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेलीस तुझ्या ह्या लाडक्यांना. सोडून गेलीस तुझ्या ह्या लाडक्यांना. कोण वाढवेल तुझ्या ह्या बाळांना. आणि मग सुरू झालं जीवन. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेशी जात आणि सोपान बसलासी सांभाळीत. लोकांना काय कळणार आहे दादा माऊली ज्ञानोबा आहे. त्यावेळेला कुणी संन्याशाची कार्टी म्हणून निवावं, कुणी झोळीमध्ये दगड टाकावेत, कुणी झोळीमध्ये शेण टाकावं. पण माऊली ज्ञानोबा यांची वृत्ती, जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये माऊली ज्ञानोबा मधुकरी मागण्याकरता जायचे. एकदा मधुकरी घेऊन येत असताना एका व्यक्तीनं माऊली ज्ञानोबा यांना बघितलं आणि आवाज दिला, जागेवरती थांब. माऊलींची वृत्ती इतकी शांत होती, इतकी शांत होती. माऊली जागेवरती थांबले. तसा तो व्यक्ती जवळ आला आणि झोळीला हात घातला. जसा झोळीला हात घातला तसं माऊली ज्ञानोबा यांनी हात जोडले. सांगितलं, काका काका एवढ्यांदा मला जाऊ द्या हो. काका आज 3 दिवस झालं माझे लेकरा अन्न पाण्याविना तळमळतायत, फक्त एवढ्यांदा मला जाऊ द्या. काय गरज होती हो माऊली ज्ञानोबा यांना कोणासमोर हात जोडायचे. या देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कायम एक वाक्य वापरायचे. ते असं म्हणायचे, अख्ख्या भारत देशामध्ये जितके साधू संत जन्माला आले नाहीत तेवढे एका महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. काय म्हणायचे, अख्ख्या भारत देशामध्ये जितके साधू संत जन्माला आले नाही तेवढे एका महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण त्यांचं पुढचं वाक्य असं असायचं की महाराष्ट्रामध्ये एवढे साधू संत जन्माला आले, पण जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांची किंमत महाराष्ट्रातल्या लोकांना कळाली नाही, निघून गेल्यानंतर किंमत कळाली. आणि खरे ना दादा, जर माऊली ज्ञानोबा यांच्या असते तोपर्यंत समाजाला किंमत कळाली असती तर माऊली ज्ञानोबा यांना मिळालेलं अन्न लोकांनी पचू दिलं असतं. माऊली ज्ञानोबा यांना मिळालेलं अन्न सुद्धा लोकांनी पचू दिलं नाही. आज त्याच माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी मंदिरावरती 11 किलोचा म्हणता म्हणता 22 किलो सोन्याचा कळस चढलाय. आज माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये चांदीच्या पादुका आहेत. चांदीच्या पादुका ठेवण्याकरता चांदीचा रथ आहे आणि त्या चांदीच्या रथाला ज्याची बैल जोडी लावायची त्याच्याकरता आजही आळंदीमध्ये लिलाव आहे. आणि लिलावामध्ये ज्या मालकाचं नाव येईल त्या मालकाची बैलांसहित आळंदीतून मिरवणूक आहे. किती बदलला आत्ताचा हा वर्तमान काळ. दादा विश्वाच्या मालक्यानं माऊली ज्ञानोबा यांनी हात जोडले. सांगितलं, काका एवढ्यांदा जाऊ द्या हो. नाही ऐकलं दादा त्या व्यक्तीनं. झोळीला हात घातला, टरा 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 ती झोळी फाडली. जशी फाडली तसं सगळं धान्य जमिनीवरती सांडलं. त्या धान्याकडे माऊली ज्ञानोबा यांनी बघितलं. भरून आले माऊलींचे डोळे. अंतकरणापासून आईची बाबांची माफी मागितली. सांगितलं, आई बाबा माफ करा आम्हाला. नाही आज लेकरांना अन्न देऊ शकत, आज लेकरांना उपाशी झोपावं लागणार आहे. काय गरज होती हो माऊलींना कुणा पुढे हात जोडायचे. साक्षात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय गरज होती माऊलींना कुणा पुढे हात जोडायची. माऊलींना मिळालेला अन्न सुद्धा लोकांनी पचू दिलं नाही. पण आजचा वर्तमान काळ पहा. आज माऊली ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादानं साधा सुद्धा फाटक्या कपड्यातला वारकरी, त्या वारकऱ्याला सुद्धा आज पंचपक्वानाचं ताट आहे. किती बदलला हा वर्तमान काळ. विश्वास बसत नसेल तर वारीला जाऊन पहा. आता त्यावेळेला इंद्रायणीचं पाणी न पिऊ दिलं, धोत्राच्या सोग्यानं तहान भागवली सोपान काकांशी. पण आजचा वर्तमान काळ पहा. आज त्याच माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवरती अभिषेक करण्याकरता रांगाच्या रांगा आहेत, तरसत आहेत लोक. त्यावेळेला आळंदीपासून पैठणला जायचं होतं शुद्धीपत्र आणण्याकरता. अख्ख्या गावात फिरले माऊली. द्याऊ बैलगाडी द्या, माझा सोपाना, माझी मुक्ता लहान आहे, त्यांच्या पायाला फोड येतील, रक्ताळतील त्यांचे पाय. अख्ख्या गावात एकाने बैलगाडी दिली नाही. पण आजचा वर्तमान काळ पहा. आज तेच माऊली ज्ञानोबा आहे चांदीच्या रथात बसून आळंदीपासून पंढरपुरापर्यंत जात आहेत. किती बदलला दादा हा वर्तमान काळ. हात जोडले माऊली ज्ञानोबा यांनी, पण ऐकलं नाही त्या व्यक्तीनं. त्याला असं वाटलं कदाचित आपण पुढे निघून गेलो
तर माऊली खाली पडलेलं सुद्धा भरून गेला, मागं पुढं पाहायचं नाही. मग त्याच्यावरती टाचा रिंग असल्या, चपलीच्या टाचा त्याच्यावर रिंग असल्या. का रिंग असल्यानंतर भरून घ्यायचंच कसं? माऊलींनी ते बघितलं. दाड 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 माऊली तिथून निघाले, पर्णकुटीत आले, दार लावून घेतलं पर्णकुटीचं आणि ध्यान लावलं. बाहेरून मुक्ताईनं पाहिलं. मुक्ताई आवाज देते, दादा दादा कशा करता दार लावलं? आतून माऊलींनी सांगावं, मुक्ते अडवू नको, या समाजाला ज्ञान देण्याकरता आलो होतो, या समाजाला भक्ती देण्याकरता आलो होतो, या समाजाला प्रेम देण्याकरता आलो होतो, पण नाही कळालो का मी कोणाला? नाही कळालो. निघालो. कुठे दादा? निघालो ज्या वाटेनं आई गेली, ज्या वाटेनं बाबा गेले, त्या वाटेनं निघालो. मुक्ताईनं सांगावं, दादा ज्या दिवशी आई गेली आणि ज्या दिवशी बाबा गेले, त्या दिवशी आम्ही इतके लहान होतो, इतके लहान होतो की जे दुःख माई बापे आम्हा त्या गेले तेव्हा झालं नव्हतं ना, ते दुःख आज होतंय दादा. जगाचं माहिती नाही. या मुक्ता करता एकदा ताटीचं दार उघडाल काय? आतून माऊलींचा एकही आवाज नाही. शांततेचं ते वातावरण मुक्ताईनं जाणलं आणि मुक्ताई सांगते, दादा संत जेने भावे जग बोलणे सोसावे, कोणी कोणा शिकवावे, सार शोधोनिया घ्यावे, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुदल ठाईच्या ठाई, तुम्ही तरोनी विश्वदारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा मला जगाचं माहिती नाही, पण या मुक्ता करता एकदा ताटीचं दार उघडाल काय? दादा त्या मुक्ताई करता माऊली ज्ञानोबाऱ्यांनी ताटीचं दार उघडलं. आणि मुक्ताई करता माऊली ज्ञानोबाऱ्यांनी दार उघडलं आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पत्रामध्ये पडला. दादा भावा बहिणींचं नातं कसं असावं ना, हे माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र आम्हाला सांगून जातं. अरे कुठं आताच्या समाजामध्ये कोर्टाची पायरी चढणाऱ्या बहिणी आणि कुठं मुक्ताई सारखी बहीण जी आपल्या भावाला ताटीचा दार उघडण्याकरता भाग पाडते. दादा आज आम्हाला माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र अभ्यासायचं आहे आणि माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या चरित्राची वाटचाल तुम्हाला आम्हाला त्याच्यावरती अनुसंधान करायचं आहे. आज माऊली ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलेल्या वाटेवरती तुम्हाला आम्हाला चालायचंय, ते एवढं करता चालायचंय. आज समाजामध्ये परिस्थिती अशी आहे, आपल्या भावाची प्रॉपर्टी मिळावी याच्याकरता बहिणी कोर्टाची पायरी चढतात. आपल्या बहिणी कायमची भावाची साथ सोडायला सुद्धा तयार होतात. आपल्या बहिणी परत कधीही भावाच्या दारात जाणार नाही असं म्हणत ती प्रॉपर्टी घ्यायला मागं पुढं बघत नाही. पण कुठं दादा ती मुक्ता? ती मुक्ता आपल्या माऊली ज्ञानोबाऱ्यांना आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या भावंडाला ताटीचं दार उघडायला लावते. आज याच्याकरता माऊली ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र तुम्हाला आम्हाला अभ्यासायचंय. दादा माऊली ज्ञानोबाऱ्यांनी ताटीचं दार उघडलं आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पत्रामध्ये पडला.
भावा बहिणींचं नातं दादा इतकं गोड आहे. एक कवी सुंदर वर्णन करतो. चंदनाच्या झाडातून गंध कधी जाऊ नये, चंदनाच्या झाडातून गंध कधी जाऊ नये, बहिणीची ताटातूट उभ्या जन्मी होऊ नये, बहिणीची ताटातूट उभ्या जन्मी होऊ नये. असं दादा भाऊ बहिणीचं नातं आहे. आज माऊली ज्ञानोबारांनी ताटीचं दार उघडलं. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पत्रामध्ये पडला. ज्ञानी लोकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली, सर्वसामान्यांच्या करता गवळणी लिहिल्या, हरिपाठ लिहिला, अभंगांची रचना पूर्ण झाली. आणि आता माऊली ज्ञानोबारांनी विचार केला, ज्या कार्यासाठी आलो होतो तर कार्य झालेलं आहे, आता समाधी घ्यायला काही हरकत नाही. दादा माऊली ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेणार. देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. जसे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतर संजीवन समाधी करता जाऊन बसले. एका बाजूला भगवंतांना धरलेलं आहे, एका बाजूला निवृत्ती दादांनी धरलेलं आहे. आतमध्ये समाधी विवरामध्ये नेऊन बसवलं. आणि जसे सगळी संत मंडळी बाहेर आले, बाहेर आल्यानंतर निवृत्ती दादा गडाबडा लोळायला लागले. लोळायला लागल्यानंतर नामदेवरायांनी भगवंताला प्रश्न केला, म्हणे देवा, आमच्यासारख्या साधू संतांना रडायची सवयच आहे, आम्ही आतापर्यंत खूप वेळा रडलो, पण निवृत्ती दादा सारख्या योग्याला आजपर्यंत रडताना बघितलं नाही. नेमकं निवृत्ती दादा सारखा योगी आज रडतोय कशा करता? बांधल्या तळ्याचा हो फुटला से बांध, बांधल्या तळ्याचा हो फुटला से बांध. ज्या पद्धतीने एखादा बांध फुटला जावा आणि पाणी सैर बाहेर धावावं, अशी सगळी संतांची अवस्था झाली. जसं एखादी पेंडी आहे, त्या पेंडीला बांधून ठेवायचं काम त्या पेंडीचा आळा करत असतो. आणि तो आळा सुटल्याच्या नंतर जशी ती पेंडी सैरावैरा होते, जशी ती पेंडी सुटल्या जाते, बांधल्या पेंडीचा हो सुटला से आळा, बांधल्या पेंडीचा हो सुटला से आळा. जसा तो आळा सुटला जावा आणि सगळी पेंढी सैरवैरा व्हावी, अशी अवस्था सगळ्या संतांची झाली. कारण त्या पेंढीला बांधून ठेवायचं काम आळा म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी केलं होतं. आज ते माऊली ज्ञानोबाराय समाधीला बसलेले आहेत. एक भाऊ आपल्या दुसऱ्या भावाकरता रडतोय. नामदेवराय विचारतात भगवंताला, म्हणे देवा, आमच्यासारखे साधू संत आतापर्यंत खूप वेळा रडले, पण आतापर्यंत आम्ही निवृत्ती दादा सारख्या योग्याला रडताना बघितलं नाही. निवृत्ती दादा रडतायत कशा करता? त्यावेळेला भगवंतांना दिलेलं उत्तर आहे, एक भाऊ आपल्या नजरेआड होतोय, जो भाऊ आपला शिष्य सुद्धा आहे आणि आपला धाकटा भाऊ सुद्धा आहे, पण लहान धाकटा भाऊ म्हणून कधीच मोठ्या भावाकडे कोणता हट्ट केला नाही, कधीच कोणते लाडकोड कौतुक पूर्ण करावं म्हणून आग्रह नाही. आज असा भाऊ दृष्टीआड होतोय म्हणून निवृत्ती दादा गडाबडा लोळतायत. दादा भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवंताच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि संत विचारतात, देवा, आज तुम्ही प्रवृत्तीवरती येऊन रडता, आज तुमच्या डोळ्यात पाणी कसं करताय? त्यावेळेला भगवंतांना दिलेलं उत्तर आहे, ज्ञानासारखा सवंगडी होणे नाही, माऊली ज्ञानोबारायांसारखं व्यक्तिमत्व होणे नाही, पण असा महात्मा, असा हिरा ज्या आईच्या पोटी जन्माला आला, त्या आईची कूस काही पवित्र असेल. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, आमच्या आईनं आमच्याकरता देहांत प्रायचित्त घेतलं, आमच्या बाबांनी आमच्याकरता देहांत प्रायचित्त घेतलं. त्यांचं याच्यामध्ये काही हित नव्हतं, पण जे केलं ते फक्त आमच्याकरता केलं. याच्याकरता माऊली ज्ञानोबाराय खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात.